तर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार आज दिल्लीत आहेत। उमेदवारांकडून शरद पवार आणि कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली जाते। महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे। महाविकास आघाडीचे पराभूत झालेले आमदार आणि नेत्यांच्या भेटीनंतर पुढची भूमिका ठरणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांची राजधानी दिल्लीमध्ये बैठक पार पडलेली आहे आणि या काही पराभूत उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूया। सर, चर्चा झाली आहे, चर्चेमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावरती भर देण्यात आला, ईव्हीएम बाबत काय असेल आणि पक्षाचे जे शेवटच्या मतदार यादी, मतांची टक्केवारी या संदर्भात काही चर्चा झाली का? असं आहे की ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट हे दोन्ही टॅम्पर होऊ शकतं। त्या संदर्भातले आमच्याकडे असणारे व्हिडिओ डेमोज, आमच्याकडं काही IT इंजिनियर्सनी तयार करून दिलेल्या मशीन्स या संदर्भातली मांडणी करण्याकरता सुप्रीम कोर्टाकडून परवानगी द्यावी, हा पहिला विषय। दुसरी गोष्ट, माझ्या मतदारसंघासहित राज्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये शेवटच्या 3 दिवसामध्ये साधारण 50 ते 60 हजार मतदान दुसऱ्या मतदारसंघाला शिफ्ट करून ते समोरच्या उमेदवाराला विजयी करण्याकरता जे काय मदत केलेली आहे त्या संदर्भामध्ये याचिका दाखल करण्याचा विषय असेल। माझ्यासोबत इतरही उमेदवार आहेत, महबूब शेख आहेत। तुमचं काय मत आहे? मत चोरीला गेल्याच्या भावना लोक व्यक्त करतायत, काय नक्की घडतंय ग्राउंड झिरोवरती? असं आहे की आपलं मतदान चोरीला गेलं ही भावना महाराष्ट्रातल्या आता मनामध्ये तयार झाली। महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कौल हा महायुतीला कधीच नव्हता। आपण लोकसभेला बघितलं तर लोकसभेला नरेंद्र मोदींचा चेहरा असताना महाराष्ट्रामध्ये 32 जागेवर महाविकास आघाडी आली आणि ट्रायंगल फाईट झाली। नेमका जादू काय झाली? मोदी लोकप्रिय आहेत का हे तिघं महबूब आहेत? लोकांनी ह्यांचा राग नरेंद्र मोदींच्यावर काढलाय लोकसभेला। ह्यांनी जे पक्ष चोरले, तोडले आणि ह्यांना लोक कसं मत करू शकतात? हे होते महबूब शेख। अशा पद्धतीनं जे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्या भावना अत्यंत उद्विग्न आहेत। ग्राउंड झिरोची परिस्थिती वेगळी असा दावा ते करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी भाजपच्या नेत्यांना चॅलेंज केलेलं आहे, आम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासाठी आमचे आमदार राजीनामा देतील, तुमचे आमदार राजीनामा द्यायला तयार आहेत का? यावरती भाजपचे नेते काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।